Hello everyone. Today we are going to see how to pass journal entries. I hope you are very clear about classification of accounts and golden rules of debit and credit. If you haven't seen these two lectures, then please go and check the link given below in description box. So, before starting our today's lecture, we'll revise our classification of accounts and golden rules. Now, accounts is classified into three types, that is personal account, real account and nominal account. What is the rule for personal account? Debit the receiver, credit the giver. Real account, debit what comes in, credit what goes out. And nominal account, debit all expenses and losses, credit all incomes and gains. Personal account represents a person or a group of persons. Real account represents an assets or properties. Nominal account includes expenses and losses, incomes and gains. Okay, so on basis of this information, we'll start how to pass journal entries. So transactions will be given to you on basis of double entry bookkeeping system. You know that each and every transaction must have two aspects or two effects. One should be debited and another must be credited with an equal amount. So how to solve this transaction or how to pass journal entries on basis of this information we'll see now. See, here some transactions are given. First, commenced business with cash rupees 20,000. Commenced business means what? Business started with cash rupees 20,000. कुठचाही बिझनेस स्टार्ट करताना काही अमाउंट जी आपण बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करतो त्याला काय म्हणतात? कॅपिटल. आपण आधीच्या लेक्चर्समध्ये सगळ्या टर्मिनॉलॉजीज क्लिअर केलेल्या आहेत. ज्या जर क्लिअर नसतील तर प्लीज चेक करायचे आहेत आधी. सो कॅपिटल मीन्स इनिशियल अमाउंट इन्वेस्टेड इन बिझनेस by the proprietor or owner of that business. Now here commenced business with cash rupees 20,000. business start करताना proprietor ने 20,000 cash business मध्ये आणलेली आहे. जर्नल एंट्रीज पास करताना फक्त आणि फक्त बिझनेसच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचं आहे. आपण बिझनेसच्याच अकाउंटमध्ये एंट्री करणार आहोत. म्हणजेच जरी प्रोप्रायटरने किंवा ओनरने कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं असेल तरीसुद्धा बिझनेसमध्ये ते आलेलं आहे का किंवा बिझनेसमधून काही गोष्टी बाहेर जातात का तेच फक्त बघायचं आहे. ओनरचं किंवा प्रोप्रायटरचं बुक आपल्याला रेकॉर्ड करायचं नाही आहे किंवा त्याच्या एंट्रीज रेकॉर्ड करायच्या नाही आहेत बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. फक्त बिझनेस रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. सो हियर कमिन्स्ड बिझनेस विथ कॅश रुपीज 20,000. बिझनेस स्टार्ट करताना त्याने कॅश इंट्रोड्यूस केलेली आहे किंवा कॅश बिझनेसमध्ये आणलेली आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. आता कॅपिटल आणि ड्रॉइंग मीन्स व्हॉट? एखादी वस्तू किंवा काही पैसे आपण जेव्हा आपल्याच बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी काढतो त्याला म्हणतात ड्रॉइंग. मग आता कॅपिटल आणि ड्रॉइंग्स हे पर्सनल अकाउंट आहेत कारण ते पर्सनशी रिलेटेड आहेत. राईट. सो हियर विच टू अकाउंट्स विल गेट रिफ्लेक्टेड और अफेक्टेड? फर्स्ट इज ए कॅपिटल अकाउंट बिकॉज अमाउंट इन्वेस्टेड इन बिझनेस. ओके. सो फर्स्ट अकाउंट विल बी कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट काय आणलेलं आहे बिझनेसमध्ये? कॅश आणलेली आहे म्हणून नेक्स्ट अकाउंट कॅश अकाउंट. आपण जर्नल एंट्रीज पास करताना काय बेस क्लिअर असायला पाहिजे ते चेक करतोय. तर आता हे जे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत ते कसे क्लासिफाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे अकाउंट इन्वॉल्ड. कुठचे अकाउंट्स या ट्रान्झॅक्शनमध्ये इन्वॉल्ड आहेत किंवा अफेक्ट होणार आहेत ते बघायचं आहे. नेक्स्ट टू आस्पेक्ट और टू इफेक्ट्स. टू आस्पेक्ट्स मीन्स त्याचे काय इफेक्ट होतात म्हणजे ते आपण आता नंतर बघणार आहोत की रिअल अकाउंट असेल तर काय असतं त्याच्यामध्ये? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट असेल तर गोज आउट, दॅट इज गोज आउट. म्हणजे हे दोन आस्पेक्ट झाले. ॲक्च्युअल त्याची रिॲक्शन काय असते किंवा ॲक्शन काय असते त्या अकाउंटची.
Classification of account, you know that account is classified into three types, that is पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. तेच इथे मेन्शन करायचं आहे. आणि रूल म्हणजे डेबिटला कुठचं अकाउंट आणि क्रेडिटला कुठचं अकाउंट ते इथे मेन्शन करायचं आहे. सो हिअर कॅपिटल अकाउंट अँड कॅश अकाउंट्स आर इन्वॉल्व्ड, ओके, इन दिस ट्रान्झॅक्शन्स. आता टू आस्पेक्ट्स म्हणजे टू इफेक्ट्स. कॅश बिझनेसमध्ये आणलेली आहे म्हणून कॅश कम्स इन, फक्त बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं आहे. कॅश कम्स इन. कॅश कुठचं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे, कारण कॅश ॲसेट्स आहे. कॅश इज अन ॲसेट फॉर आवर बिझनेस, ओके, दॅट्स वाय इट कम्स अंडर रिअल अकाउंट. नाव कॅपिटल अकाउंट इज ए पर्सनल अकाउंट, यू नो दॅट. आता पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जर तो पर्सन असेल तर तो आयदर रिसिव्हर असेल और गिव्हर असेल. मग इथे जो प्रोप्रायटर आहे, जो ओनर आहे, ज्याने बिझनेसमध्ये कॅश आणलेली आहे, तो कोण आहे? रिसिव्हर आहे का की गिव्हर आहे? बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बिझनेसमध्ये त्याने कॅश दिलेली आहे, राईट, कॅपिटल म्हणून. सो हिअर दॅट पर्सन विल बी गिव्हर, राईट, म्हणजे त्याने ते पैसे दिलेले आहेत म्हणून तो कोण आहे? गिव्हर आहे. बिझनेसमध्ये आणलेली आहे, बिझनेसमध्ये कॅश कम्स इन आहे. कम्स इन मीन्स आलेली आहे आणि कोणीतरी ती दिलेली आहे, ओनरने ती दिलेली आहे म्हणून तो गिव्हर आहे. आता कॅपिटल अकाउंट आपण आत्ताच डिस्कस केलं आहे. कुठचं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट, ओके. नाव रूल्स. इथे कुठचे दोन अकाउंट्स रिफ्लेक्ट झाले आहेत? पर्सनल आणि रिअल, राईट. ॲज पर रिअल अकाउंट रूल, डेबिट वॉट कम्स इन, कॅश कम्स इन आहे, राईट. म्हणून ॲज पर रिअल अकाउंट रूल इट विल कम्स ॲट डेबिट साईड. नेक्स्ट, कॅपिटल अकाउंट is a personal account. What is the rule for personal account? Debit the receiver, credit the giver. Giver आहे इथे तो, म्हणून तो कुठच्या साईडला येणार? क्रेडिट साईडला येणार, म्हणून इथे लिहायचं आहे क्रेडिट, ओके. म्हणजेच कॅश अकाउंट डेबिटला येणार आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला येणार. ते कसं प्रेझेंट करायचं आहे ते आपण नंतर बघणार आहोत. आता ट्रान्झॅक्शन्स कसे आपल्याला सॉल्व करायचे आहेत किंवा कसे क्लासिफाय करायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे आहेत, फक्त तेवढंच आपण क्लिअर करणार आहोत, ओके. नेक्स्ट, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स, ऑन क्रेडिट. क्रेडिटवरती परचेस केलेत. जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असतात, नीट लक्षात घ्यायचं, जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असतात तेव्हा त्या पर्सनचं नाव त्या अकाउंट म्हणून दाखवायचं आहे. जेव्हा कॅश ट्रान्झॅक्शन्स असतात तेव्हा डायरेक्टली कॅश अकाउंट लिहायचं आहे, ओके. मग आता इथे ऑन क्रेडिट आहे म्हणजे आपण उधारीवरती गुड्स परचेस केलेले आहेत म्हणून जो पर्सन असेल, ओके, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचं नाव येणार. इथे कोण आहे? अजय आहे. परचेस गुड्स. नाव गुड्स मीन्स व्हॉट? गुड्स म्हणजे काय? तर एखादा आपला बिझनेस आहे, बिझनेस रिलेटेड जे कमोडिटीज असतात, ज्या थिंग्स असतात, ओके, त्याला गुड्स म्हणतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल माझं मेडिकल शॉप आहे तर मेडिसिन्स माझे गुड्स असतील. जर माझं स्टेशनरी शॉप आहे तर स्टेशनरी आयटम्स म्हणजे इरेझर, पेन्सिल, पेन किंवा स्केल असेल, बुक्स असेल, नोटबुक्स असेल, हे स्टेशनरी आयटम्स माझ्यासाठी गुड्स असतील. गार्मेंट शॉप असेल तर गार्मेंट्स माझ्यासाठी गुड्स असतील. आता स्टेशनरी शॉपसाठी मेडिसिन्स गुड्स नसतील. ज्याच्यामध्ये बिझनेस डील करतो तेच थिंग्स आपल्यासाठी गुड्स असतात. आता इथे काय आहे? परचेस गुड्स. गुड्स परचेस केलेले आहेत. आता गुड्सलाच अकाउंटिंग लँग्वेजमध्ये परचेस और सेल्स अकाउंट असं पण म्हणतात, डिपेंडिंग अपॉन दी सिच्युएशन. म्हणजे काय? इथे गुड्स परचेस केले आहेत, मग गुड्स अकाउंट लिहायचं नाही आहे. गुड्स काहीही असू शकतात, राईट, त्याच्या बिझनेसप्रमाणे. मग जेव्हा परचेस गुड्स असं असतं तेव्हा आपण परचेस अकाउंट असं लिहायचं आहे.
जेव्हा सेल ऑफ गुड्स असतो तेव्हा सेल्स अकाउंट लिहायचं आहे. ओके, सो हिअर परचेस गुड्स मीन्स परचेस अकाउंट्स विल गेट रिफ्लेक्टेड. म्हणून आपण इथे काय लिहायचं आहे, परचेस गुड्स म्हणजेच परचेस अकाउंट. नेक्स्ट, आत्ताच सांगितलेलं आहे की ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश अकाउंट लिहायचं नाही आहे. मग काय येणार, त्या पर्सनचं नाव येणार. तर आता इथे कोण आहे, अजय आहे, म्हणून अजयच अकाउंट. ओके, 2 अकाउंट्स क्लिअर आहेत की कुठचे अकाउंट्स येणार आहेत या ट्रान्झॅक्शनमध्ये. नेक्स्ट, 2 आस्पेक्ट, त्याचे 2 इफेक्ट्स काय असतील. आता अजय कोण आहे, अजयकडून आपण गुड्स परचेस केलेत, म्हणजेच अजय रिसिव्हर आहे की गिवर आहे. ही इज ए गिवर, त्याने आपल्याला गुड्स दिलेत, राईट, म्हणजेच तो गिवर आहे. आपण गुड्स परचेस केलेत, परचेस मीन्स व्हॉट, इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहेत. परचेस केलेत म्हणजे आपला खर्च झालेला आहे, एक्सपेन्सेस आहेत, म्हणजेच इथे लिहायचं आहे एक्सपेन्सेस अकाउंट. आता परचेस अकाउंट एक्सपेन्सेस आहेत, सगळे एक्सपेन्सेस कशाच्या अंडर येतात, नॉमिनल अकाउंटच्या, म्हणून इथे लिहायचं आहे नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट, अजय इज ए गिवर आहे, म्हणजेच अजय काय आहे, कुठचं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, कारण ते नाव आहे एका पर्सनचं, पर्सनल अकाउंट. आता कुठचं अकाउंट डेबिटला, म्हणजे ह्या 2 अकाउंट्सपैकी परचेस आणि अजय अकाउंटपैकी डेबिटला काय आणि क्रेडिटला काय ते आपल्याला बघायचं आहे. सी, ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल, व्हॉट इज द रूल फॉर नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सगळे एक्सपेन्सेस कुठच्या साईडला लिहायचे आहेत, डेबिट साईडला, म्हणून इथे हे जे अकाउंट आहे परचेस अकाउंट ते कुठच्या साईडला येणार, डेबिट साईडला. नेक्स्ट, ॲज पर पर्सनल अकाउंट रूल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. हा जो आहे अजय तो गिवर आहे, म्हणून तो कुठच्या साईडला येणार, क्रेडिट साईडला, ॲज पर पर्सनल अकाउंट रूल. क्लिअर. नेक्स्ट, कॅश सेल्स ₹7,000. आता इथे आपण गुड्स परचेस केलेले म्हणून परचेस अकाउंट लिहिलेलं. कॅश सेल म्हणजे आपण सेल केला आहे आणि आपल्याला कॅश मिळालेली आहे. जेव्हा आपण गुड्स विकतो तेव्हा ऑफकोर्स आपल्याला कॅश मिळते, पैसे मिळतात. आता मला सांगायचं आहे, तुम्हाला विचारायचं आहे की कुठचे 2 अकाउंट्स इथे इन्वॉल्व आहेत कॅश सेल्समध्ये, कॅश अकाउंट अँड सेल्स अकाउंट. कॅश अँड सेल्स अकाउंट. नाव, जेव्हा आपण गुड्स सेल करतो तेव्हा कॅश कम्स इन की गोज आउट, कॅश आपल्याकडे येते की आपल्याकडून जाते. गुड्स विकलेत, कॅश आलेली आहे, कॅश कम्स इन. नेक्स्ट, सेल्स अकाउंट, सेल्स आपलं इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहेत. आपण गुड्स विकतो तेव्हा आपल्याला खर्च असतो की आपल्याला ते इन्कम असतं, इन्कम आहे, राईट. सो सेल्स इज अ income for our business. Now cash comes under, cash is an asset for our business. Okay, so cash is a real account. All incomes are comes under nominal account. आता कुठचं अकाउंट डेबिटला आणि कुठचं अकाउंट क्रेडिटला येणार आहे. ॲज पर रिअल अकाउंट रूल, डेबिट वॉट कम्स इन, कॅश कम्स इन आहे, कॅश आपल्याकडे आलेली आहे कारण आपण गुड्स सेल केलेले आहेत. कॅश कम्स इन म्हणून ते कुठच्या साईडला येणार, डेबिट साईडला. ओके. नेक्स्ट, ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ॲट डेबिट साईड अँड ऑल इन्कम्स अँड गेन्स आर ॲट क्रेडिट साईड. मग आता इथे इन्कम आहे म्हणून ते कुठच्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. क्लिअर. नेक्स्ट, रिसिव्ड कमिशन ₹500. कमिशन रिसीव केलेलं आहे. ओके, रिसिव्ड कमिशन. आता कमिशन आपण कॅशमध्ये रिसीव केलेलं आहे. ओके, मग इथे एक कॅश अकाउंट येणार. नेक्स्ट, कमिशन अकाउंट,
राईट, कारण आपण कमिशन रिसीव केलेलं आहे. डिस्काउंट असतं तर डिस्काउंट अकाउंट आलं असतं. इथे कमिशन हा वर्ड आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत कमिशन अकाउंट. ₹500 कॅश आपण रिसीव केलेली आहे म्हणून कॅश अकाउंट. आता जेव्हा आपण कमिशन रिसीव करतो तेव्हा कॅश कम्स इन और गोज आउट? कॅश कम्स इन, कॅश आपल्याकडे आलेली आहे. कमिशन कशात येणार? कमिशन इन्कम आहे आपल्यासाठी कारण ते रिसिव्ड आहे. रिसिव्ड कमिशन म्हणजेच ते आपल्यासाठी इन्कम आहे. मग इथे लिहायचं आहे इन्कम. नाव कॅश इज ए रियल अकाउंट बिकॉज इट इज अन ॲसेट्स फॉर आवर बिझनेस. कमिशन इन्कम आहे. सगळे इन्कम कुठे येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये, म्हणून हे नॉमिनल अकाउंट. ओके. नाव ॲज पर रियल अकाउंट रूल डेबिट व्हॉट कम्स इन. जे कम्स इन असतात बिझनेसमध्ये जे येतात ते कुठच्या साईडला लिहायचे आहेत? डेबिट साईडला. म्हणून कॅश अकाउंट विल बी ॲट डेबिट साईड. ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. सगळे इन्कम्स किंवा प्रॉफिट्स कुठच्या साईडला दाखवायचे आहेत? क्रेडिट साईडला. हे इन्कम आहे म्हणून क्रेडिटला दाखवायचं आहे. ओके. म्हणजेच या ट्रान्झॅक्शनमध्ये कमिशन क्रेडिटला येणार कारण ते इन्कम आहे. नेक्स्ट कॅश रिसीव केलेली आहे, कॅश कम्स इन आहे म्हणून ती डेबिट साईडला येणार. ओके. नेक्स्ट पेड रेंट ₹800. आता याच्यामध्ये कुठचे दोन अकाउंट्स रिफ्लेक्ट होत आहेत? रेंट पे केलेलं आहे. पे केलेलं आहे म्हणजे ऑफकोर्स ते कॅशमध्ये पे केलेलं आहे म्हणजेच एक अकाउंट येणार कॅश अकाउंट. रेंट काय आहे आपलं? पे केल्यावरती इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहेत? आपला खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. रेंट पे केलेले आहेत म्हणून. मग आधी इथे लिहायचं आहे कुठचे दोन अकाउंट्स इन्वॉल्ड आहेत? एक तर कॅश अकाउंट कारण कॅशमध्ये रेंट पे केलेलं आहे. नेक्स्ट इज ए रेंट अकाउंट कारण रेंट पे केलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी बिल असतं, सॅलरी असतं तर ते अकाउंट्स इथे आले असते. इथे रेंट आहे म्हणून रेंट अकाउंट. नाव कॅश कम्स इन की गोज आउट? जेव्हा आपण पे करतो तेव्हा, जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा कॅश गोज आउट. सो यू हॅव टू राईट हिअर गोज आउट. रेंट इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे? पेड आहे. पेड म्हणजे आपण दिलेलं आहे म्हणजेच आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहेत. ओके. नाव कॅश इज अ रियल अकाउंट. रेंट पे केलेलं आहे म्हणजे आपल्यासाठी एक्सपेन्स आहे. सगळे एक्सपेन्सेस कशात येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये. नाव आता आपल्याला बघायचं आहे रियल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता इथे कॅश गोज आउट आहे, कॅश गेलेली आहे बिझनेसमधून म्हणून ती कुठच्या साईडला येणार? क्रेडिट साईडला. नेक्स्ट ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सगळे एक्सपेन्सेस कुठच्या साईडला येतात? डेबिट साईडला. म्हणून इथे लिहायचं आहे डेबिट. म्हणजेच रेंट अकाउंट डेबिटला लिहायचं आहे आणि कॅश अकाउंट क्रेडिटला लिहायचं आहे. ओके. सो we'll stop here today and we'll see next example in another lecture. Okay, thank you.